माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। याबाबत अधिक वृत्त असे की संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर विशेष खानदेशचे नेते म्हणून ठसा उमटविणारे व अक्कलपाडा प्रकल्पाचे जनक म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते म्हणजे माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदासजी पाटील यांच्या पार्थिवावर आज शनिवारी दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता धुळे शहरातील देवपूर येथील एसएसयूपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी राज्यभरातून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाने आपल्या लाडक्या नेत्यास अखेरचा निरोप दिला। तत्पूर्वी या ठिकाणी माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास चुडामण पाटील यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी नेहरू हाऊसिंग सोसायटी देवपूर धुळे येथील सुंदर सावित्री सभागृह 7 ते 10 वाजेपर्यंत ठेवण्यात आले। तेथे संपूर्ण राज्यभर असलेल्या मान्यवरांसह सर्वसामान्य जनतेने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। त्यानंतर निवासस्थानापासून अंतिम यात्रेला सुरुवात झाली। यावेळी फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्यांचा पार्थिव देह एसएसयूपीएस महाविद्यालयाच्या मैदानाकडे नेण्यात आला। तेव्हा रस्त्यावर हजारोंच्या संख्येने नागरिकांनी फुलांची उधळण करीत या अंत्ययात्रेत सहभाग घेतला। यानंतर एसएसयूपीएस महाविद्यालयाच्या मैदानात स्वर्गीय रोहिदास पाटील यांना राखीव पोलीस उपनिरीक्षक आर.बी. चौधरी, जे.एस. मेहते यांच्या पथकाने सलामी दिली। पोलिसांनी बिगुलाचा गजर करत आणि बंदुकींची हवेत 3 फैरी झाडून मानवंदना देण्यात आली। महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या पार्थिवास निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले। तसेच अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी देखील पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली। यावेळी स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या पार्थिव देहावर एसएसयूपीएस कॉलेज मैदानावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले। यावेळी दाजीसाहेबांचे सुपुत्र आमदार कुणाल पाटील यांनी विधिवत सोपस्कार पूर्ण करीत त्यांच्या पार्थिवावर मुखाग्नी दिली। यावेळी मोठे बंधू विनय भैया पाटील, जावई डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांच्यासह नातवंड, आप्तेष्ट, निकटवर्तीय उपस्थित होते। या प्रसंगी या ठिकाणी पालकमंत्री नामदार गिरीश महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री अनिल भाईदास यांनी श्रद्धांजली अर्पण केली। माजी सभापती ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराती यांनी देखील आठवणींना उजाळा देत स्वर्गीय रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। विधानसभेचे सभापती असताना दाजीसाहेब हे संसदीय कामकाज मंत्री होते। अत्यंत विश्वासू आणि विनम्र स्वभावाचे दाजीसाहेब यांनी आपल्या कार्यकाळात चोख असे कामकाज केले। त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून सत्तेचा योग्य पद्धतीने अंमलबजावणीवर भर दिला। यावेळी राहुल गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोले यांच्यासह एकनाथ शिंदेंनी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली।